जामनेर बसस्थानकावर लग्नसराईच्या काळात होणारी गर्दी पाहून चोरटे देखील सक्रिय झाले आहेत। 23 तारखेला दुपारी 3 वाजेच्या सुमारास पाचोरा जाणाऱ्या एसटी मध्ये चढत असलेल्या महिलेच्या पर्समधून सुमारे 89,000चे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना उघडकीस आली आहे। या महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। जामनेर बसस्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी जुनी मागणी आहे, मात्र या मागणीकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। जामनेर पोलिसांनी देखील एसटी प्रशासनाला स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार केल्याचे सांगण्यात आले, तरी देखील एसटी स्थानकावर अद्यापपर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेलेले नाहीत। यामुळे होत आहे असे की चोरट्यांना फावते, चोरीचा तपास पोलिसांना करता येत नाही। गेल्या काही वर्षात जामनेर बसस्थानकात चोरीच्या घटना वाढल्या आहेत। त्या दृष्टीने पोलिसांनी या ठिकाणी कायमस्वरूपी पोलीस नेमावा आणि त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे। जामनेर स्थानकावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी प्रयत्न करावेत अशी मागणी देखील या निमित्ताने पुढे आली आहे। जामनेर शहरात नगरपालिकेकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत। त्या दृष्टीने बस स्थानक परिसरात कॅमेरे बसवता येतील का याची चाचपणी करायला हरकत नाही।